बऱ्याचदा आपल्याला हे माहीतही नसतं की आपल्या आजूबाजूला निसर्गाने किती मोठा खजिना लपवून ठेवलेला आहे. आज आपण जिथे चाललो आहोत त्यालाही आपण कास पठारात लपलेला खजिना म्हणू शकतो. कास पठार म्हणजे सातारा जिल्ह्याची शान, आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अतिशय सुंदर ठिकाण आणि त्याच ठिकाणी असणारे हे यवतेश्वर महादेव मंदिर. चला तर आज सफर करूया यवतेश्वर महादेव मंदिराचे. तसंच अजून एक ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सुरुवातीलाच, ते म्हणजे भवानी माता मंदिर शेंद्रे या ठिकाणी. इतकं सुंदर मंदिर शेंद्रे या ठिकाणी एका साखर कारखान्याच्या परिसरात असेल हे मला माहीतच नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर, हे मंदिर बघितल्यानंतर, आई भवानीचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झाला आणि तुम्हाला हे मंदिर दाखवण्याशिवाय मला दुसरं काही सुचलंच नाही. म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलोय भवानी मातेचं मंदिर. साताऱ्यातील शेंद्रे गावात आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. हे तुम्हाला माहित होतं का? नव्हतं माहीत तर मी आज तुम्हाला तिथेच घेऊन जाणार आहे. शेंद्र्यातील तुळजाभवानी मंदिर बघ. तर चला जाऊया मंदिरात. मंदिराचं दगडी बांधकाम मन मोहून घेतं आणि आता आपण चाललो आहोत स्वयंभू असं महादेवांचं मंदिर म्हणजेच यवतेश्वर मंदिर बघण्यासाठी. तर आपल्यासोबत आहे वर्षा, रेवा आणि वरदा. आपण जेव्हा कास पठारकडे जातो, तो कास पठारचा रोड अतिशय सुंदर आहे आणि त्याच रोडनी यवतेश्वरलाही जायचा मार्ग आहे. तर कास पठारच्या रोडला पुढे गेल्यावर डाव्या बाजूला यवतेश्वर मंदिर देवस्थानची आपल्याला बॉर्डर किंवा कमान लागेल. तर तिथून आपल्याला आत जायचं आहे. इथे पहिल्यांदा यवतेश्वर बस स्टॉप दिसेल तुम्हाला. त्यानंतर ही जी कमान दिसते समोर, श्री क्षेत्र यवतेश्वर मंदिर प्रवेशद्वार, ह्या कमानीतून आत जायचं आहे. पहिली एक कमान लागते ती सोडायची आणि सेकंड वाली आहे, सेकंड वाल्या एंट्रीने जायचंय म्हणजे तुम्हाला मंदिरापर्यंत जाता येईल. आणि हे समोर बघता इथे आले मंदिर. तर आपण येऊन पोहोचलो आहोत यवतेश्वर महादेव मंदिर या परिसरात. हे ते मंदिर आहे. एंट्री पॉइंट समोरून आहे, तर समोरून एंट्री करू. हे आहे श्री यवतेश्वर मंदिराचं देवस्थानाचं प्रवेशद्वार. या रस्त्याने आलो असता मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच आपल्याला पाहायला मिळते श्री गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर. अतिशय सुंदर असं महादेवांचं स्वयंभू मंदिर, तेही कास सारख्या भागातील निसर्गाच्या सौंदर्यात. मंदिरातून आत आल्यानंतर सर्वात पहिला इथे दीपमाळ बघायला मिळते आणि त्याच्याच बाजूला रामेश्वरांचे मंदिर बघायला मिळते.
हे आहे श्री रामेश्वर महादेवाचं मंदिर आणि इथे बघितलात तर मंदिराच्या हे जे मंदिराचा कळस आहे मंदिराच्या समोर तुम्हाला 2 नंदी बघायला मिळतील. त्यातील एक नंदी हा या रामेश्वराचा आहे आणि डाव्या बाजूचा श्री यवतेश्वराचा नंदी आहे. यवतेश्वराच्या मंदिराच्या उजव्याच बाजूला आपल्याला श्री काळभैरवनाथाचं मंदिर सुद्धा पाहायला मिळेल. हे काळभैरवाचे मंदिर म्हणजेच इथल्या ग्रामदैवतेचे मंदिर आहे आणि या देवाची यात्रा या भागातील सर्वात पहिली यात्रा असते. ही काळभैरवाची मूर्ती द्रविडियन पद्धतीची आहे. हे यवतेश्वराचे मंदिर यादवकालीन असून जवळपास समुद्र सपाटीपासून 1230 मीटर उंचीवर आहे. काहींच्या मते छत्रपती शाहू महाराजांनी यवतेश्वर येथे महादेवाचे मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या मागे सरळ गेलं असता एक पाण्याचं तळं पाहायला मिळतं. मंदिराच्या बाजूने धर्मशाळा पाहायला मिळते. आणि इथे श्री दत्ताचं मंदिर आहे छोटस. तर मंडळी, हा होता एक छोटासा व्हिडिओ माझ्याकडून तुमच्यासाठी श्री महादेव यवतेश्वर यांचं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न. कास पठार सारख्या सुंदर ठिकाणी वसलेलं हे ठिकाण अतिशय जबरदस्त असं शांततेचा अनुभव तुम्हाला देईल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला येथील महादेवाचा महिमा जाणवल्याशिवाय राहणार. इथे आलात, कास पठारला आलात, साताऱ्याला आलात तर नक्की एकदा यवतेश्वर देवस्थानाला भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.